येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत एक बैठक घेतली आणि या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 16 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील अधिवेशन सुरू होत आहे। नागपूरमध्ये अधिवेशन पार पडणार आहे। महायुती सरकारचा हा पहिला अधिवेशन असणार आहे आणि काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत गेले होते। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक देखील झाल्याची माहिती समजते। रात्री उशिरा ही बैठक झाली आहे आणि या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे पाहायचं झालं तर आता कोणाला कोणती खाती देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह खाता आणि अर्थ खाता हे भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे। अर्थ खाता जो पूर्वी अजित पवारांना देणार असल्याची माहिती समोर येत होती, तो खाता पण आता भाजप स्वतःकडे ठेवणार आहे। तर रेव्हेन्यू खाता जो आहे, तो महसूल विभाग जो आहे, तो महसूल विभाग अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण हे जे तीन महत्त्वाची खाते आहेत ते शिवसेना शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे। गृह खात्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता, पण मात्र हे खातं देखील भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर आज संध्याकाळी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील एक बैठक होण्याची शक्यता आहे आणि आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीवर शिक्कामोर्तब देखील होण्याची माहिती समोर येत आहे आणि 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल सह, डॅरेल मिरांडा, इंडिया न्यूज, महाराष्ट्र।